लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या 20 वर्षीय नववधू सुषमा श्रीमंत जाधव हिचा लग्नाच्या अवघ्या 4 दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हिप्पळगाव येथील तिच्या राहत्या घराच्या स्वच्छतेदरम्यान विद्युत शॉक लागल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय। येणाऱ्या 20 मे रोजी सुषमाचा विवाह येलदरा तालुका जळकोट येथील सुनील सूर्यवंशी यांच्याशी होणार होता। घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची वर्दळ सुरू होती। मंगळवारी दुपारी सुषमा घर साफ करत असताना कूलरची पिन लावत होती, त्याच वेळी तिला विद्युत प्रवाहाचा शॉक लागला। अहमदपूर तालुक्यातील हिप्पळगाव येथील श्रीमंत जाधव व चंद्रकला जाधव हे शेतकरी कुटुंब 3 एकर शेतीवर उपजीविका भागवत होतं। कुटुंबाचा गाडा चालवत त्यांना 2 मुली व 1 मुलगा असा परिवार। मोठी मुलगी सुषमा वय वर्ष 20, हिच्या शिक्षणाला आईवडिलांनी मेहनत करून शिकवलं। ती BSc झाली। तिची इच्छा मोठ्या पदावर काम करण्याची होती। ग्रॅज्युएट मुलगी असल्यामुळे गेल्याच आठवड्यात त्यांनी मुलीचा साखरपुडा केला आणि 20 मे लग्नाची तारीख ठरली। परंतु मंगळवारी दुपारी 1च्या दरम्यान पाहुणे येत आहेत म्हणून घराची साफसफाई सुषमा करत असताना घराची फरशी ओली झाली म्हणून कोरडी करण्यासाठी कूलरची पिन लावत असताना सुषमाचा हात लागला व विद्युत प्रवाहाचा शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झालाय। मंगळवारी सायंकाळी 5 वाजता शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले।